Welcome students. Reconstitution of partnership under the term of admission of partner या थर्ड नंबर चॅप्टरमध्ये आपण या ठिकाणी मिनिंग ऑफ गुडविल अँड मेथड्स ऑफ गुडविल अभ्यासत आहोत. मेथड्स ऑफ गुडविलमधील नंबर फर्स्ट जी मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सेकंड नंबर मेथड आहे की सुपर प्रॉफिट मेथड. यांचा मिनिंग आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये अभ्यासला आहे. या ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ते आपण या दिलेल्या एक्झाम्पलच्या माध्यमातून लक्षात घेतो आहोत की ज्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल अंडर ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ते आपण बोर्डवरती अभ्यासणार आहोत. यामध्ये 4 इयर परफॉर्मन्स तुम्हाला दिला आहे 2016, 17, 18 अँड 19. या 4 इयरचा तुम्हाला परफॉर्मन्स दिला आहे की ज्यामध्ये 2016चा 1,20,000 प्रॉफिट त्या ठिकाणी दिला आहे. 2017चा 80,000 प्रॉफिट दिला आहे. 2018चा 20,000 हा लॉस तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे आणि 2019चा या ठिकाणी 60,000 हा देखील प्रॉफिट प्रोव्हाइड केलेला आहे. तर अशा पद्धतीने 4 इयरचा परफॉर्मन्स दिलेला आहे आणि त्या माध्यमातून गुडविल इज कॅल्क्युलेटेड ॲज 2 इयर्स परचेसेस. आणि तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करत असताना 2 इयर्स परचेसेस या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे आहेत, ग्राह्य धरायचे आहेत. आणि अशा पद्धतीने गुडविल कॅल्क्युलेट करताना ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचे आपण 3 इक्वेशन्स त्या ठिकाणी स्टडी केलेली होती की ज्यामध्ये फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी आपण बघितलेलं होतं की टोटल प्रॉफिट इज इक्वल टू त्या ठिकाणी टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉसेस या पद्धतीने. सेकंड नंबर इक्वेशन आपण मेन्शन केलं होतं टोटल ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. अँड नंबर थर्ड इक्वेशन आपण स्टडी केलेलं होतं की कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल की गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेसेस. या पद्धतीने इक्वेशनमध्ये आपल्याला गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचे हे आपण लक्षात घेतो आहोत. यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट की ज्यामध्ये टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉसेस किंवा टोटल लॉस म्हटलं आहे. मग या ठिकाणी टोटल प्रॉफिट दिला ₹1,20,000, 80,000, 60,000 अँड मायनस 20,000. हा 3 इयरचा परफॉर्मन्स की जो प्रॉफिट म्हणून आपण कॅल्क्युलेट केला आहे आणि हा 20,000चा जो लॉस तो आपण काय केला लेस केला आहे. म्हणून या ठिकाणी 2,40,000 हा असेल टोटल प्रॉफिट. मग 2,40,000 हा जो टोटल प्रॉफिट असेल याला आपण युटिलाइज करायचे. कशामध्ये युटिलाइज करायचे की कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये. मग कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिटचं इक्वेशन काय आहे की टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग या ठिकाणी टोटल प्रॉफिट दिला आहे तुम्हाला 12,40,000 डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स म्हणजे टोटल नंबर ऑफ इयर्स तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे 2,40,000 डिवायडेड बाय 4 या ठिकाणी तुम्हाला 60,000चा काय मिळेल तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट मिळेल. आणि म्हणूनसाठी या 60,000ला ॲव्हरेज प्रॉफिट म्हणून कॅल्क्युलेट करायचे. तर ॲव्हरेज प्रॉफिटच्या माध्यमातून तुम्ही गुडविल कॅल्क्युलेट करता. मग गुडविलचं इक्वेशन काय आहे की गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेसेस. मग नंबर ऑफ इयर्स परचेसेस किती प्रोव्हाइड केले तुम्हाला 2 इयर्स प्रोव्हाइड केले आहे जसं की याप्रमाणे. मग 2 इयर्स नंबर ऑफ इयर्स परचेस आहे तर या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल कॅल्क्युलेट करतोय. तर यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेसेस. मग ॲव्हरेज प्रॉफिट किती आहे 60,000 मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेस किती आहे 2 इयर्स आहेत. म्हणून या ठिकाणी 60,000 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 1,20,000 ॲज अ गुडविल. हे तुम्ही ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने काय करायचे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अशा पद्धतीने गुडविलची फर्स्ट मेथड की जी ॲव्हरेज प्रॉफिट मेथड की या माध्यमातून गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं तर या 3 इक्वेशनच्या माध्यमातून तुम्ही गुडविल काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. तर यानंतर आपण या ठिकाणी सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं त्या संदर्भातले जे इक्वेशन्स आहेत त्या पद्धतीने गुडविलची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट आपण करणार आहोत हे आपण यानंतर अभ्यासणार आहोत. ठीक आहे. हां, गुडविलची सेकंड नंबरची मेथड आहे की ज्यामध्ये सुपर प्रॉफिट मेथड की ज्या सुपर प्रॉफिट मेथडने आपल्याला काय करायचं आहे गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल अंडर सुपर प्रॉफिट मेथड की ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण मेन्शन केलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम दी फॉलोविंग इन्फॉर्मेशन बाय युझिंग सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडने तुम्हाला गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचे ते आपण लक्षात घेतो आहे. यामध्ये देखील 5 इयर्स तुम्हाला प्रोव्हाइड केली आहेत की ज्यामध्ये इयर अँड अमाऊंट रुपीज प्रोव्हाइड केली आहे 2014, 2015, 2016, 2017 अँड 2018 याप्रमाणे रिस्पेक्टिव्हली 5 इयर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. त्यापैकी फर्स्ट 2014ला 80,000 रुपीचा प्रॉफिट या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे. ठीक आहे. 2015ला 95,000चा प्रॉफिट, 2016ला 1,10,000चा प्रॉफिट दिला आहे आणि 2017चा जो लॉस आहे 40,000 तो या ठिकाणी इंटिग्रेट केला आणि 2018चा त्या ठिकाणी 85,000चा प्रॉफिट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. तर निश्चितपणे 5 इयर्सचा तुम्हाला या ठिकाणी जो प्रॉफिट लॉस या ठिकाणी प्रोव्हाइड केला की ज्या अनुषंगाने आपल्याला 3 या ठिकाणी जसं की कॅपिटल एम्प्लॉईड इज ₹3,50,000 कॅपिटल एम्प्लॉईड तुम्हाला 3,50,000 प्रोव्हाइड केला आहे. त्याचप्रमाणे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न की ज्याला आपण NRR म्हणून मेन्शन करतो की तो 12% तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे याप्रमाणे.
अँड गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडने 2 years परचेस म्हणून तुम्हाला गुडविल या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे किंवा गुडविल कॅल्क्युलेट करताना 2 years परचेस याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये गुडविल कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रकारे अकाउंटिंग प्रॉब्लेम प्रोव्हाइड केला आहे. तर यामध्ये नंबर फर्स्ट जे आहे, आपण सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करत असताना 4 or 5 इक्वेशनचा वापर करून गुडविल कॅल्क्युलेट करतो आहे. सुरुवातीला आपल्याला टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचे की टोटल प्रॉफिट इज इक्वल टू फर्स्ट इयरचा परफॉर्मन्स 80,000 प्लस सेकंड इयरचा परफॉर्मन्स 95,000 प्लस थर्ड इयरचा परफॉर्मन्स ₹1,10,000. फोर्थ नंबर इयरचा परफॉर्मन्स जो की लॉस म्हणून आपण काय केलं या ठिकाणी डायरेक्ट लास्टला मायनस केला आहे आणि लास्ट इयरचा परफॉर्मन्स 85,000 याप्रमाणे आपण यामध्ये ॲड केला आहे. म्हणजे 80,000 प्लस 95,000 प्लस 1,10,000 प्लस 85,000 मायनस 40,000 याप्रमाणे. मग या ठिकाणी 3,70,000 हा झाला प्रॉफिट, त्यातनं तुम्हाला 40,000 लॉस मायनस करायचं आहे. मग 3,70,000 मायनस 40,000 इज इक्वल टू 3,30,000 याला म्हणायचं टोटल प्रॉफिट. ठीक आहे, हा झाला टोटल प्रॉफिट. आता टोटल प्रॉफिटच्या अनुषंगाने आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करतोय. तर ॲव्हरेज प्रॉफिट सेकंड नंबर इक्वेशन आहे. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिटचं इक्वेशन आहे की टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग टोटल प्रॉफिट किती मिळाला 3,30,000, तो आपण या ठिकाणी 3,30,000 याप्रमाणे मेन्शन करायचं डिवायडेड बाय 5 नंबर ऑफ इयर्स. म्हणजे टोटल हे जे 5 years आहेत ना, यांनी त्याला काय करायचं डिवाइड करायचं. मग 3,30,000 मायनस डिवायडेड बाय 5 म्हणून त्या ठिकाणी 66,000 रुपीजचा तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळालं आहे ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला आहे. या पद्धतीने तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट 66,000 मिळाला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट कॅल्क्युलेशन अभ्यासतो की नॉर्मल प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. लक्षात घ्या, नॉर्मल प्रॉफिटचं इक्वेशन बुकमध्ये काय दिलेलं आहे की जसं की कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय NRR डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स म्हटलं आहे, पण ते रॉंग आहे. बुकमध्ये दिलेलं इक्वेशन त्या ठिकाणी कसं असणार आहे की किंवा यापूर्वीच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी नॉर्मल प्रॉफिटचं इक्वेशन तुम्हाला काय असावं हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे की नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100 या प्रकारचं इक्वेशन आहे. या अनुषंगाने तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट मिळणार आहे. मग कॅपिटल एम्प्लॉईड तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ₹3,50,000. याचा वापर करून आपल्याला या ठिकाणी नॉर्मल प्रॉफिट शोधायचे की कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय NRR काय दिला आहे तुम्हाला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिला 12%, तो देखील त्याने मल्टिप्लिकेशन करायचे डिवायडेड बाय 100 याप्रमाणे तुम्ही नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचे. मग 3,50,000 कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय NRR 12% डिवायडेड बाय 100 याप्रमाणे. मग 3,50,000 मल्टिप्लाय 12 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 42,000 हा तुम्हाला काय मिळतो या ठिकाणी नॉर्मल प्रॉफिट मिळतो आहे. मग नॉर्मल प्रॉफिटच्या माध्यमातून तुम्हाला सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग सुपर प्रॉफिटचं इक्वेशन काय आहे की सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिट मायनस म्हणजे सेकंड नंबर इक्वेशन मायनस थर्ड नंबर इक्वेशन की यामध्ये सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला 66,000, नॉर्मल प्रॉफिट मिळाला 42,000. म्हणून त्या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिट 66,000, नॉर्मल प्रॉफिट ₹42,000 म्हणून या ठिकाणी 24,000 हा जो प्रॉफिट मिळाला आहे याला तुम्हाला काय म्हणून मेन्शन करायचे सुपर प्रॉफिट म्हणून या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. तर आता सुपर प्रॉफिटच्या माध्यमातून आपण काय करतो आहोत गुडविल या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो आहे. मग गुडविल कॅल्क्युलेट करत असताना लास्ट नंबरचं इक्वेशन आपण या ठिकाणी मेन्शन करतो आहे की जसं की फिफ्थ नंबरचं असेल ते की ज्यामध्ये आपण त्याला काय म्हणणार आहोत की कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. सपोज याप्रमाणे नंबर 5 मेन्शन करूयात कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. इज इक्वल टू कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल इज इक्वल टू की या ठिकाणी आपण मेन्शन काय करतो की सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेसेस याप्रमाणे. ठीक आहे, इक्वेशन काय आहे सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेस म्हणून मेन्शन करायचं. या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेस. तर या ठिकाणी सुपर प्रॉफिट किती मिळालं तुम्हाला 24,000 आणि नंबर ऑफ इयर परचेसेस तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत फॉर 2 years. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी 2 years सुपर प्रॉफिट 24,000 नंबर ऑफ इयर परचेस 2 इज इक्वल टू त्या ठिकाणी काय म्हणा तुमच्याकडे 48,000 ही जी व्हॅल्यू मिळेल त्याला म्हणायचं आहे गुडविल. हे जे ॲन्सर आहे हे आपण काय केलं आहे सुपर प्रॉफिट मेथडच्या माध्यमातून
हे गुडविल या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या दोन मेथड्स आपण या ठिकाणी अभ्यासलेत की ॲव्हरेज प्रॉफिट मेथड अँड सुपर प्रॉफिट मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने 3 इक्वेशनच्या माध्यमातून गुडविल कॅल्क्युलेट करायचं असतं आणि सुपर प्रॉफिटच्या माध्यमातून देखील 4 or 5 इक्वेशन्स आहेत की ज्यामध्ये टोटल प्रॉफिट असेल किंवा ॲव्हरेज प्रॉफिट असेल, त्याचबरोबर नॉर्मल प्रॉफिट असेल, सुपर प्रॉफिट असेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला नंबर ऑफ इयर परचेसेसच्या माध्यमातून गुडविल काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अशा पद्धतीने गुडविल कॅल्क्युलेट करताना या दोन मेथडने तुम्ही गुडविल कॅल्क्युलेट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी गुडविल रिगार्डिंग ज्या अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आहेत त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. थँक्यू.